हरी ओम श्री स्वामी समर्थ. एकदा काय झालं, भर उन्हाची वेळ होती आणि स्वामी महाराज झप 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 चालत इडगी गावी निघाले हो चालत. बरोबरची जी 5-50 मंडळी होती त्यापैकी जे खरे भाविक होते ती 4-5च मंडळी शेवटपर्यंत आली. बरं, सगळेजण मारुती मंदिरामध्ये उतरले. इतकेच झालं असं की दुपारी गावच्या त्या रावण्णा नामक एका वाण्याला नांगरणी करता करताना सर्पदंश झाला. त्याच्या आप्तमंडळींनी कांबळ्यामध्ये घातलं आणि मारुती मंदिरामध्ये आणून त्याला ठेवलं. अहो, पण विष अंगामध्ये भिनलं आणि त्यामुळे तो गतप्राण झाला. सहजच बाबासाहेब जाधवांनी काय केलं, स्वामी महाराजांचा जोडा रावणाच्या डोक्यावरती ठेवला. अहो, पण इकडे स्वामी ताडकन उठले आणि रागावून जाधवांना शिव्या द्यायला लागले. सगळी टोपी काढून टाकली, कफनी फेकली, लंगोटी सुद्धा फेडली आणि स्वामी महाराज दिगंबर झाले. अहो, त्यांचा हा अवतार पाहून जाधव थरथर 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 कापत उभे राहिले. त्यांना कळे ना आता काय करणार आहेत स्वामी, मलाही दिगंबर करतात की काय. इतक्यात स्वामींनी त्यांना जवळ बोलवलं. कसे तरी घाबरत 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 गेले स्वामींजवळ आणि स्वामींनी आज्ञा केली, रावणाच्या कानामध्ये त्याचं नाव घेऊन हाका मारा. अहो, हाका मारल्या पण काही उत्तर नाही, काही नाही. दोन्ही कानात हाका मारा. तसं केलं. इतक्यात रावणा डोळे उघडून सगळ्यांकडे बघायला लागला. अहो, तिथे असलेल्या सगळ्यांना खूप आनंद झाला आणि सगळ्यांनी मोठ्यांनी मनापासून स्वामींचा जय जयकार केला.